नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मंडळी, माजी खासदार विनायक राऊत यांच्या अडचणीमध्ये मोठी वाढ झाल्याचे आता दिसत आहे. कारण विनायक राऊत व त्यांच्या कुटुंबियाविरोधात दाखल झालेल्या गुन्हा प्रकरणाला आता नवे वळण लागलेले आहेत. या प्रकरणामध्ये दोघा जणांना अटक देखील करण्यात आलेली आहे. त्यातील एका बंधुबाबाला मध्यरात्री अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे राऊत कुटुंबाच्या अडचणीमध्ये चांगलीच वाढ झाल्याचे आता दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील मुख्य आरोपी वारंवार राऊत कुटुंबियाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होता, परंतु पोलिसांच्या संपर्काला राऊत कुटुंबियाकडून हवा तसा अजिबात प्रतिसाद येत नव्हता, अशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे व असा दावा देखील त्यांनी केला आहे. तसेच सुनेच्या तक्रारीनुसार या प्रकरणातील एकूण 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तसेच मध्यरात्री एका बंधुबाबाला देखील अटक करण्यात आलेली आहे व त्या बंधुबाबाचे नाव आहे फिरोज शेख, अशी माहिती देखील पोलिसांनी दिलेली आहे. या प्रकरणामध्ये गिरिजा राऊत यांच्यावरती लावण्यात आलेल्या आरोपांमुळे हे प्रकरण अधिक तीव्र होण्याची दाट शक्यता आहे. तसेच पोलिसांची सखोल चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता राऊत कुटुंबावरती चांगलाच दबाव वाढलेला आहे. पोलिसांनी अशी पण माहिती समोर दिली आहे की उरलेले आरोपी जे आहेत त्यांना लवकर अटक करण्यात येईल आणि त्यानंतर या प्रकरणाचा लवकर आपण सडेतोड पद्धतीने याचा निकाल लावू, असं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे. मात्र आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाची राजकीय वर्तुळात देखील चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. आता त्यामुळे या चर्चांना वेगळं वळण धरतं की काय, असा सवाल देखील आता समोर येत आहे. गिरिजा राऊत यांच्या तक्रारीनुसार पोलीस आपले काम एकदम सुरळीतपणे करत आहेत व लवकर हे जे आरोपी आहेत त्यांना देखील अटक होईल, अशी पूर्णपणे आशा गिरिजा राऊत यांची आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? बाजू कोणाची खरी आहेत व कोणाची खोटी आहेत? आपलं मत नक्की व्यक्त करा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक पण करायला अजिबात विसरू नका आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.